नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या चॅनल मास्टर शिंदेवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार अल्जेब्रा पार्ट फर्स्ट मित्रांनो, मॅथमॅटिक्स SSC बोर्ड 10th क्लासचा मित्रांनो 2026 मित्रांनो, म्हणजे उद्याचा होणारा पेपर. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला मी 100% गॅरंटी देऊन सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला 80%पेक्षा जास्त पर्सेंट याच्यामधील तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 मिनटं वेळ गेली मी तुमचा फक्त मित्रांनो, पण तुम्हाला ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% मित्रांनो 40 म्हणजे मित्रांनो 35च्या वर मार्क तुम्हाला 100% पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ फर्स्ट अल्जेब्रा पार्ट फर्स्ट मित्रांनो म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, टाईम तुम्हाला 2 तासाचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण PDF ला 11 पेज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही इथं वर तुम्हाला सीट नंबर टाकायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम बोर्ड टाईप प्रश्नपत्रिका ही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि तुम्ही पण या व्हिडिओला लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता व्हिडिओ सुरू करू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट काही तुम्हाला इथं नोट दिलेली असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे कंपल्सरी तुम्हाला वाचूनच ही PDF सोडायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा कुठल्याही प्रकारचा टाईम न घेता एकदम IMP तुम्हाला प्रश्न मी देत होते. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट चूज द करेक्ट. तर मित्रांनो, ते तुम्हाला 4 पर्याय दिले असतात. त्यांचे 4 पर्यायामध्ये तुम्हाला इथं याचं बरोबर उत्तर जे आहे ते तुम्हाला चूज करायचं असतं. मित्रांनो, 4 मार्कासाठी असतं, खूप काही नसतं मित्रांनो. प्रत्येक प्रश्न 1 मार्काला असतो. याच्यामध्ये मित्रांनो, याचं तुम्ही समजा याचं उत्तर B आहे. तर मित्रांनो, समजा याचं उत्तर B आहे. तर मित्रांनो, तुम्ही याचं उत्तर B लिहिलं बरोबर, तर मित्रांनो तुम्हाला इथे 1 मार्क पडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं 4 याचे उत्तर द्यायचे, तर तुम्हाला 4 मार्क पडू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड आहे फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन विच ऑन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रत्येक इक्वेशन तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. उद्याच्या पेपरसाठी मित्रांनो लिहून घ्या. 100% या प्रश्नपत्रिकेमधून मित्रांनो तुम्हाला 7-8 प्रश्न विचारले जाणार आहे, म्हणजे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली आले तुम्ही तर मित्रांनो, थर्ड फाइंड द ग्रॅमर डिफरंट अँड ऑफ फॉलोइंग AP. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं AP फाइंड करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर विच नंबर कॉन्टॅक्ट रिस्पेक्ट अँड प्रॉबिलिटी. तर मित्रांनो, ते तुम्हाला या 4 पर्यायांपैकी 1 पर्याय बरोबर इथं निवडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हे फर्स्टचं बरोबर आणि सेकंडचं बरोबर आणि थर्डचं बरोबर, फोर्थचं बरोबर 4 उत्तरचं बरोबर लिहिलं मित्रांनो, तर तुम्हाला 100% सांगतो तुम्हाला इथे 4 मार्क पडणार आहे. ते विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे फर्स्टमधला B. तर मित्रांनो, फर्स्टमधला B मित्रांनो, सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सब इक्वेशन तुम्हाला इथं व्हॅल्यू काढायची आहे x+y ची. तर मित्रांनो, 4 मार्कासाठी तुम्हाला 4 प्रश्न हे विचारले असतात. मित्रांनो, हे 2 प्रश्न कंपल्सरी असतात, याला काही ऑर बीर काही नसतं. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ फॉलोइंग क्वेश्चन. तर मित्रांनो, तुम्हाला TN = 3n-4. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेकंडचं फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थचं मित्रांनो उत्तर देणे तुम्हाला बंधनकारक आहे. इथं तुम्हाला काही लिहिलेलं नाही. Any1 Any2 इथं काही नसणार आहे मित्रांनो. इथं 4चं उत्तर तुम्हाला देणे बंधनकारक आहे 4 मार्कांसाठी मित्रांनो, हा आणि फर्स्ट. तर मित्रांनो, तुम्हाला असा फर्स्ट प्रश्न मित्रांनो 8 मार्कांसाठी विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे सेकंडमधलं सेकंड कम्प्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटी फाइंड द फॉलोइंग 4 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असणार आहे. तुम्ही तिन्ही जर लिहिल्या तर एकदमच भारी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 3 येत नसेल, तुम्ही जर 2 लिहिल्या तर तुम्हाला 4 मार्क पडतील. आणि मित्रांनो, 3 जर लिहिल्या तर तुमची एखादी चुकली तर तिथं पण तुम्हाला मार्क 4 पैकी 4 पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 जर लिहिलं तरी चालतील, 3 जर लिहिलं तरी चालणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला काय फक्त इथं ग्राफ सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफचे मित्रांनो तुम्हाला हे याचं उत्तर इथे तुम्हाला लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे सेकंडमध्ये कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फ्रॉम क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे थर्ड ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी ज्या 2 ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोप्या वाटतात ते तुम्ही सोडू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर ते सेकंडमधला दुसऱ्यातला B. तर मित्रांनो, सॉल्व एनी 4 सब इक्वेशन
फ्रॉम द फॉलोविंग 8 मार्कासाठी. तर मित्रांनो इथे तुम्हाला 5 उदाहरणं दिलेली असणार आहे. त्यापैकी तुम्हाला 4 उदाहरणं सोडवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑल द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन. तर मित्रांनो तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायला दिलेली आहे. तर मित्रांनो हे जर तुम्ही सोडवलं तुम्हाला इथे 2 मार्क 100% पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला खाली इथे दिलेलं आहे फॅक्टर सायन्स मेथड. तर मित्रांनो हे जर मेथड वापरून तुम्ही उदाहरण सोडवलं तर इथे तुम्हाला 100% 2 मार्क पडणार आहे. ते मित्रांनो इथे तुम्हाला थर्ड दिलेलं आहे. ते मित्रांनो जर तुम्ही 5चे 5 सोडवले तरी पण चांगले आणि मित्रांनो 4 सोडवले तुम्हाला 8 मार्क 100% पडणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली यायचे प्रश्न तिसऱ्यातला complete and write any one activity from following. 3 मार्कांसाठी मित्रांनो तुम्हाला इथे एक ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटी असणार आहे. 3 मार्कांसाठी तुम्हाला इथे एक ॲक्टिव्हिटी लिहायची. तुम्ही दोन्ही पण लिहिल्या सर्वात उत्तम असणार मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो खाली यायचे प्रश्न तिसऱ्यातला बी. तर मित्रांनो प्रश्न तिसऱ्यातला बी सॉल्व एनी 2 सब इक्वेशन फ्रॉम फॉलोविंग. 6 मार्कांसाठी मित्रांनो इथे तुम्हाला 2 इक्वेशन सोडायचे. तर मित्रांनो तुम्हाला 4 इक्वेशन विचारलेले असणार. तुम्ही इथे तुम्हाला 2 उदाहरणं सोडवायची आहेत. मित्रांनो इथे तुम्हाला 6 मार्क पडतील 2 सोडवले तर. आणि मित्रांनो 4 सोडवले तरी मित्रांनो एखादं चुकलं तर त्याचे मार्क इकडे कन्वर्ट करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली फोर सॉल्व एनी 2 सब इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग. 8 मार्कांसाठी मित्रांनो इथे तुम्हाला 2 उदाहरणं. तर मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला इथे 4 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे. तर मित्रांनो इथे एम फाइंड द इक्वेशन. तर मित्रांनो इथे तुम्हाला एमची किंमत काढायची आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला इथं सेकंड इक्वेशन काही दिलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला थर्ड दिलेलं आहे. तर मित्रांनो या 3 पैकी कोणतेही तुम्ही 2 सोडा तुम्हाला 8 मार्क फिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसणारे 5 सॉल्व एनी वन द फॉलोविंग सब इक्वेशन. 3 मार्कांसाठी एक उदाहरण तुम्हाला सोडायचे. 2 उदाहरण दिले आहे त्यापैकी एक उदाहरण तुम्हाला सोडायचे. तर मित्रांनो ड्रॉ ग्राफ्स. तर मित्रांनो पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला ग्राफ्स काढायचे आहे. सेकंड उदाहरणामध्ये तुम्हाला इथं काही पी डायग्राम दिलेली आहे. तर मित्रांनो हे पी डायग्राममधून तुम्हाला इथं काही उत्तरं द्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो अशीच तुम्हाला मॅथ सेकंडची पण प्रश्नपत्रिका हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो जर PDF तुम्हाला हवी असेलच तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करा आणि तिथून ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमधील 80% मित्रांनो याच्यामधील प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका एकदा नीट बघून जायची. एकदा हिचे प्रत्येक प्रश्न एकदा तुम्ही सोडून बघा मित्रांनो. तुमच्याकडे अजून भरपूर टाईम आहे मित्रांनो. त्याकरता या प्रश्नपत्रिकेचा एकदम पुरेपूर अभ्यास करा आणि मगच परीक्षेला जा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माझ्याकडून परीक्षेसाठी गुड लक. विद्यार्थी मित्रांनो असेच जर तुम्हाला अजून प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. आणि विद्यार्थी मित्रांनो ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्ही फॉलो करू शकत नसाल तर इंस्टाग्राम ID मित्रांनो पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथे जाऊन पण तुम्ही माझ्या संग कॉन्टॅक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.